फ्रेंड्स, आजकाल आहे ना घर ही संस्कृती संपलेली आहे आणि सगळीकडे अस्तित्वात आले ते बंगलो. बरोबर ना? प्रत्येकाला आपापली खोली पाहिजे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, दिवे लागण्याच्या वेळेला कधीही कोणत्याही खोलीत अंधार असू नये. असे प्रत्येक ठिकाणी उजेड करायचा आहे तुम्हाला. दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरातल्या कितीही खोल्या असल्या तर कृपा करून त्यात अंधार ठेवू नका. जाणून घेऊया दिवे लावण्याची योग्य पद्धत. पहिला दिवा देवाला तेलाचा आणि एक तुपाचा. खरं तर मित्रमैत्रिणींनो, सकाळी तेलाचा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा, परंतु मी दोन्ही वेळेला दोन्ही दिवे लावते. दुसरा दिवा अंगणातील तुळशी माईला. तुळशी माईला संध्याकाळी हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून प्रार्थना नक्की करा की अंगणात तू जशी फुलत बहरत राहते तसेच माझ्या घरात सुख समृद्धी ही फुलत बहरत राहो. आणि तिसरा दिवा हा आपली वास्तू ही आपली दैवत असते आणि ह्या वास्तुदेवतेच्या उंबऱ्यावर वास असतो नरसिंह देवाचा. त्यामुळं हा तिसरा दिवा नरसिंह देवांना. आणि हा दिवा लावताना आपण प्रार्थना करायची की देवा, बाहेरून येणारे अरिष्ट हे तुम्ही उंबऱ्यातच थांबवून ठेवा. दिवे लागण्याच्या वेळेस घरात कुणी झोपलेले नसावे, कोणत्याही खोलीत अंधार नसावा याची खात्री करून घ्या. दिवे लागण झाल्यावर आपल्या मुलांकडून शुभंकरोती नक्की म्हणून घ्या. दिलेली माहिती आवडल्यास आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.